त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर मुलगीची कंप्लेंट होती, दिवसभरातून तुला वेळ मिळाला नसाल ना मम्मा त्या शॉपमध्ये जाऊन घेण्याचं. पण मम्मा इथे आली की बिझी असते, त्याला कुठे माहीत असतं. असं सुद्धा आपल्याला मॅनेज करावं लागतं, कारण शब्द दिलेला असतो, सणासुदीला सगळ्यांना लागतं, तर शब्द आपल्याला पाळावा लागतो. तर ही मॅनेजमेंट तुम्हाला सुद्धा जमली पाहिजे. तुम्ही जर हा बिझनेस करायचा विचार करत असाल किंवा बिझनेस सुरू करत, क्लायंट सकाळी मला बोनी करताना ॲडव्हान्स द्या म्हणताना काकू करत होतं, आणलंच नाही किंवा असं तसं, त्या क्लायंटने पटकन पेमेंट दिलं, खुश होऊन, अजिबात काही न म्हणता. ती आणि हे आपल्या कामाचं समाधान आपल्याला मिळतं जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो. हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कटिंग किंवा स्टिचिंग न दाखवता. बऱ्याच आपल्या ताई माझ्याकडून माहिती मागतात, बऱ्याच आपल्या ताई मी शॉप कसं मॅनेज करते, मी ऑर्डर कशा मॅनेज करते, किंवा मी बाहेर कुठे जाणार असेल, शॉप 2-3 दिवस 4 दिवस किंवा अजून काही दिवस बंद राहणार असेल, मग ते 1-2 दिवस असो किंवा जास्त दिवस असो, तर त्या आलेल्या ऑर्डर अचानक मला तर बाहेर जाणार असेल किंवा माझ्या प्लॅनमध्ये नसताना माझा प्लॅन ठरतो बाहेर जाण्याचा, त्यावेळेला मी ऑर्डर कशा मॅनेज करते हे तुम्हाला सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आपले छान असतात, तुम्हाला आवडतात, तुमच्या कमेंटमधून मला कळते की तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात, म्हणून मी म्हटले की व्हिडिओ आपले छान असतात आणि तुम्हाला ते आवडतात. तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका, कारण बघता बघता व्हिडिओ तुमच्याशी गप्पा मारता मारता, माझ्या गप्पा ऐकता ऐकता तुम्ही लाईक करायला सुद्धा विसरता, कारण व्ह्यूज छान असतात पण लाईकच नसतात. म्हणून प्रत्येकीला मी विनंती करते, रिक्वेस्ट करते की प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा. तुम्हाला काहीच करायचं नसतं, जस्ट एक क्लिक करायचं असतं थंबवरती, जो आपला लाईकचा थंब आहे त्याच्यावरती. तर असं तुम्ही करालच. आजचा व्हिडिओ आहे की आज आहे गुरुवार आहे, 25 जानेवारी आहे, उद्या 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी शुक्रवारी आलेले आहे, त्यामुळे शनिवारमध्ये असल्यामुळे रविवारी सुट्टी आहे, म्हणजे एक दिवस मध्ये पडतो. नाहीतर ऑफिसवाल्यांना सुद्धा सुट्टी घेणं कधी कधी जमतं, कधी कधी जमत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांना 3 दिवस कुठेही बाहेर त्यांची कामं राहिलेली, मग ते ट्रिप काढू शकतात, फिरायला जाऊ शकतात, गावी जाऊन येऊ शकतात, किंवा इतर कोणतीही कामं राहिलेली असतात ती करू शकतात. असंच काही माझ्यासुद्धा घडलेलं आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे उद्या जर सुट्टी असेल 26 जानेवारीची सगळ्यांना, तर शनिवारच्या दिवशी ऑफिसवाल्यांना सुट्टी मिळेल असं काही नाही. तर माझं 50-50 होतं. माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन होतं की नेक्स्ट वीक गावी जायचं आहे, तर त्या हिशोबाने मी ऑर्डर कंप्लीट करत होते. आणि ते गावी जाणं माझं ठरलं होतं, कारण थोडंसं काहीतरी कामानिमित्त अर्जंट काम आहे, ते मला लास्ट वीकला जमलं नाही, तर या वीकला मला कोल्हापूरला जाऊन करायचं होतं. तर मी कोल्हापूरची आहे, तुम्हाला माहीत आहे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मला कोल्हापूरला जायचं होतं, पण मी एकटी जाणार होते. मग माझ्या डोक्यात आज दुपारी बसल्या बसल्या ब्लाऊज शिवत होते, तेव्हा लक्षात आलं की उद्या सुट्टी आहेच मिस्टरांना माझ्या, तर परवाची सुट्टी ॲडजस्ट होत असेल तर पाहू. आणि मग शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस मला मिळतात. 3 दिवसामध्ये आम्ही दोघे जरी निघालो गावी तरी सुद्धा बरं होईल, गाडी घेऊन जाता येईल, गाडी घेऊन येता येईल, आणि बसचा प्रवास शक्यतो टाळता येईल. आहो येत असतील तर वेल अँड गुडच आहे, सोन्याहून पिवळा आहे. म्हणून आहोंना जरा फोन केला, तर ते म्हटले पाहतो, ट्राय करतो. आणि ते ट्राय करतो म्हटले, पण ते मला कॉल करायचे विसरून गेले त्यांच्या मीटिंग टाईममध्ये. आणि जेव्हा मी कॉल केला तेव्हा ते म्हटले हो आपण उद्या चाललो आहे गावी. मग काय मला अगदी म्हणजे खूपच प्रश्न पडले की काय काय कोणाकोणाचे काय काय देऊ, काय काय करायचं आहे, कोणाकोणाला काय काय द्यायचं आहे. मग पटपट त्यांचा कॉल ठेवल्यानंतर मी माझे कॉल फिरवले क्लायंटना. आता बरेच क्लायंट लांबचे आहेत, ते ऐन टायमाला येऊ शकत नाही, जवळचे होते ते घेऊन गेले. इथे माझे बघा पाठीमागे ब्लाऊज लावलेले आहेत, बरेचसे ब्लाऊज आहेत त्यातले शिवलेले, हे संक्रांतीनंतर शिवलेले ब्लाऊज आहेत. तर ह्यातले सुद्धा बरेच ब्लाऊज जातात, रेग्युलरमध्ये ब्लाऊज शिवून इथे लागले जातात, आणि जे तयार आहेत ते क्लायंट ऑलरेडी घेऊन जातात. ह्यातले कालसुद्धा 6-7 ब्लाऊज गेले होते, आणि आजसुद्धा ह्यातले 6-7 ब्लाऊज मी काढून ठेवलेले आहेत. तरीसुद्धा शिल्लक इतकं काम आहे. रेग्युलर काम नित्य नियमानं केल्यामुळे काम व्यवस्थित होतं आणि ते अगोदरच होऊन तयार होतं. तर मी थोडासा मला डाऊट होता की जर सुट्टी मिळाली, सॅटर्डेला जर सुट्टी अरेंज होत असेल, तर म्हटलं चला आपण सुद्धा तयारीत राहिलेलं कधीही चांगलं. तर बघा मी गेले 3 दिवस 4 दिवस सलग कंटिन्यू कामात होती. तर काल जसे मी ब्लाऊज गेले म्हटलं, ते सुद्धा आजचे ब्लाऊज होते 25चे, ते मी 24लाच देऊन टाकले, म्हणजे मी रिकामी झाली ते काम करून पुढचं काम करण्यासाठी. आणि आज अचानक जे मला माहीत पडलं की आम्ही उद्या गावी चाललोय, जे की 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत माहीत नव्हतं, ते मला 6:30ला माहीत झालं. मग मी पटापटा हातातलं काम उरकलं, आणि आज खूप आमचं काम झालं, काल पण झालं, आज पण झालं, कंटिन्यू आमचं काम होते. आणि त्यातलंच बघा आज जे मला माझे क्लायंट आहे वारजेला ते राहतात, आणि त्यांना आपल्या इथे येऊन, माझ्या शेजारी खूप मोठं शॉप आहे नाकोडा शॉप साडी सेंटर म्हणून, नाकोडा NX. तुम्ही नक्कीच कधी आला तर तिथे साड्या घ्या, छान असतात, मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. तिथे त्यांनी साड्या घ्यायला आल्यानंतर त्यांनी विचारलं, नऊवारी साडी घेतल्यानंतर आम्हाला ब्लाऊज आणि नऊवारी साडी स्टिच करायची आहे, कुठे स्टिच करू. तर संडेची गोष्ट आहे ही. तर त्यांनी मला कॉल केला, नाकोडावाल्यांनी सांगितलं की सहेली क्रिएशनमध्ये जा, आपलं शॉप आहे, आणि त्यांना सुद्धा आपल्या कामाची गॅरंटी आहे, कामाचं क्वालिटी माहिती आहे, त्यामुळे ते बिनधास्त सांगतात कोणतेही न्यू क्लायंट आलं तरी. त्यांनी मला कॉल केला, मी संडेला थोडी बाहेर गेले होते काहीतरी कामानिमित्त,
तर मी शॉपमध्ये अवेलेबल नव्हते. त्यांनी 2 दिवसांनी आल्या शॉपमध्ये त्यांची नऊवारी साडी आणि ब्लाऊज घेऊन. तर त्यांचे 6-7 ब्लाऊज होते आणि नऊवारी साडी होती आणि त्यानंतर अजून एक नऊवारी साडी, पुन्हा 1-2 ब्लाऊज वेगळे ते मला उद्या द्यायचे होते. म्हणजे त्यांना आज नको होतं, उद्या द्यायचे होते फ्रायडेला 26 तारखेला 26 जानेवारीला. पण आता मला उद्या जायचं असल्यामुळं अर्ली मॉर्निंग मी उद्या सकाळी निघून जाणार आहे गावी. त्यामुळे मला आता हे केलेलं काम ते बरोबर त्यांच्यापर्यंत पोच करणं आलं. मग पुन्हा मी त्या क्लायंटला कॉल केला तर त्या म्हटल्या मी वारजेला राहते ताई, मी आता इथं येणं शक्य नाही, मी उद्या सुट्टी आहे तर उद्या येणार आहे. तर मग मी म्हटलं त्यांना काय करू शकते मी किंवा कुठे ठेवू शकते, माझ्या शेजारी ठेवू का शॉपमध्ये. तर माझ्या शेजारी नॉवेल्टी जी आहे तिथे सुद्धा मी बऱ्याच वेळेला माझ्या ऑर्डर कंप्लीट केल्या की ठेवते, मला कुठे बाहेर जाणं असेल तर ते सुद्धा छान क्लायंटना देतात, कोणाचा असेल त्यांना बरोबर मी कॉल केला की ते घेऊन जातात. तर त्या क्लायंटने सांगितलं की मी नागपुरामध्ये साड्या घेतलेल्या आहेत, तर त्या शॉपमध्ये ताई तुम्ही ठेवा, उद्या मी त्यांच्याकडनं साड्या दिलेल्या आहेत फॉल पिकोच्या, त्या घ्यायला येणारच आहे. तर त्यांचे काही ब्लाऊज शिवलेले आहेत त्या आपण पाहणार आहोत. आणि ह्याचबरोबर तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा आहे किंवा असा हेतू आहे की आपण जर बाहेर जाणार असेल तर आता इथे तयार होऊन हँगरला लागलेले ब्लाऊज आहेत, त्या क्लायंटला लागत नसतील तर ते आल्यानंतर मी 2-3 दिवसांनी दिले, 4 दिवसांनी दिले तर चालणार आहे. पण जे खरंच लांबचं क्लायंट आहे तर आपली प्रायोरिटी ही हवी की ते काम आपण प्रायोरिटीवरती केलेलं आहे तर त्यांच्यापर्यंत ते पोचलं सुद्धा पाहिजे तितक्याच वेगाने किंवा तितक्या त्यांच्या वेळेमध्ये. तर म्हटलं चला मग आता तुम्हाला हे काम दाखवते. हे मी पॅक करून पुन्हा नागोडा शॉपमध्ये ठेवणार आहे आणि ते त्यांना उद्या देणार आहे. तर अशा एकमेकांच्या ओळखा सुद्धा ठेवायला लागतात, कारण ओळखीमुळे आपल्याला सुद्धा काम सोपं जातं. बऱ्याच वेळा तुम्हाला एक किस्सा सांगते मी, मजेशीर किस्से माझ्याकडे नेहमीच असतात कारण शॉपमध्ये खूप सारे घडत असतात. 2 वर्षापूर्वी दिवाळीला मला गावी जायचं होतं आणि माझी फॅमिली अगोदर गेली होती, मी इथे थांबली होती माझ्या मुलग्यासोबत आणि मला नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग बसने जायचं होतं. त्यावेळेला मी आदल्या दिवशी फुल डे शॉपमध्ये होते, घरी गेले, जेवली, पॅकिंग केलं, 2 तास घरी सगळं आवरलं आणि पुन्हा मी पूर्ण नाईट इथे शटर बंद करून मुलग्याला सांगितलं बाहेरून लॉक घालून घे, मी पूर्ण रात्रभर इथे ऑर्डर्स कंप्लीट केल्या. नऊवारी साडी, फ्रॉक, ब्लाऊज जे काय होते ते 8-9 आयटम होते ते कंप्लीट केले आणि 5 वाजता मी मुलग्याला पुन्हा कॉल केला की ये आणि शॉप ओपन कर, आपल्याला जायचं आहे. तर बॅगा भरल्या सविस्तर व्यवस्थित, सगळ्यांच्या ऑर्डर भरल्या. पण आता प्रश्न असा होता की सगळ्या क्लायंटना मी कॉल केला. आता 5-5:30ला आपला कॉल कोण उचलणार आहे आणि कधी आपण इतक्या लवकर कॉल करत नाही. काहींचे मोबाईल सायलेंटवर असतात, कोणी मॉर्निंग वॉकला गेलं होतं, कोणी कुठे किंवा कोणी झोपले होते. एकाही क्लायंटनी कॉल उचलला नाही. गंमत अशी, टेन्शन तर फार आलं होतं की हे कोणाला देऊन कोण माझं हे व्यवस्थित सगळं सेट करेल. तर अशीच एक आपली मैत्रीण आहे, आपल्या क्लायंट आहेत, त्या टीचर आहेत आणि छान मैत्रीणसुद्धा आहे. तर त्या मिस्टरांसोबत मॉर्निंग वॉकहून रिटर्न आल्या होत्या. त्यांना म्हटलं मॅडम मला एक तुमची हेल्प हवी आहे. त्या पटकन अगदी तयार झाल्या, काहीच नाही हो नाही म्हटलं. हो बोला ना काय हवं आहे तुम्हाला हेल्प म्हटलं. लगेच ते दोघे इथे आले माझ्या शॉपमध्ये. मी त्या सगळ्या बॅगा 4-5 बॅगा गच्च भरलेल्या होत्या मोठ्या मोठ्या. ऑर्डर थोड्या तेवढ्या दिवाळीच्या होत्या. दिवाळी म्हटलं तुम्हाला माहीत असणार की किती ऑर्डर असतात प्रत्येकाच्या. या दिवाळीची व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत, वर्कलोड किती असतो तो. त्या मॅडमना सांगितलं की प्लीज मला एक हेल्प कराल, एक ह्या बॅगा मी भरलेल्या आहेत सगळ्यांच्या, त्या तुमच्याकडे घेऊन जा आणि 9-10 वाजता जेव्हा शेजारचे शॉप ओपन होतात त्यावेळेला तुम्ही फक्त या बॅगा आणून ठेवा. प्रत्येकाच्या नावासहित मी बॅग बनवली होती, प्रत्येकाची चिट त्या नावाची त्या बॅगमध्ये ठेवली होती. साड्या हे ते सगळे आयटम मोजून त्याच्यामध्ये ठेवले होते आणि ते फक्त इथे आणून ठेवा. आणि ज्या ज्या क्लायंटना माझा कॉल गेला ते मला एकतर मेसेज करतील किंवा रिपीट कॉल करतील. नाही त्यांचा आला तर मी त्यांना कॉल करून बसमधून सांगू शकते की बाबा तुमचा कॉलवरती की तुमची ऑर्डर इथे शेजारी ठेवलेली आहे, मी गावी गेलेले आहे. तर असं सुद्धा आपल्याला मॅनेज करावं लागतं, कारण शब्द दिलेला असतो, सणासुदीला सगळ्यांना लागतं, तर शब्द आपल्याला पाळावा लागतो. तर ही मॅनेजमेंट तुम्हाला सुद्धा जमली पाहिजे. तुम्ही जर हा बिझनेस करायचा विचार करत असाल किंवा बिझनेस सुरू करत असतील. बऱ्याच आपल्या ताई म्हणतात, बऱ्याच सबस्क्राईब म्हणतात की ताई मी ऑलरेडी शॉप चालू केलेला आहे, ताई मी विचार करत आहे शॉप चालू करायचं. एका ताईंनी परवा कमेंट केली होती की ताई मी जॉब करते, 3 वाजल्यानंतर मी फ्री असते आणि त्यानंतर मी घरी येऊन स्टिचिंगचं काम करते, तर मी शॉप चालू करायचा विचार करते, मला जमेल का? तर त्या ताईंना मी नक्कीच सांगू शकते, हो ताई तुम्ही नक्कीच शॉप चालू करू शकता आणि खूप छान पद्धतीने, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ते शॉप मॅनेजही करू शकता. कारण दुपारनंतर तुम्ही संध्याकाळची क्लायंटची वेळ असते, त्यावेळेला तुम्ही अवेलेबल असाल तर वेल अँड गुडच आहे, छान आहे, तुम्हाला छान ते जमेल, तुम्ही नक्कीच ट्राय करा असं मी त्यांना सांगू इच्छिते. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा व्हिडिओ पहा आणि शेअर करा. जर त्या ताईंनी पाहिला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपला पोचला पाहिजे, कारण त्यांना मी ह्या व्हिडिओमधून मेसेज दिलेला आहे. तर चला मग आता काय काय शिवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे 2 दिवसाचं काम आहे आणि आज मी फक्त 9 वारी आणि 2-3 ब्लाऊज शिवलेले आहेत कटिंग करून पूर्ण. तर हे पहा, हे काही एवढे ब्लाऊज आहेत. ह्याच्यामध्ये हा 9 वारीवरचा ब्लाऊज आहे, हा कटोरी ब्लाऊज आहे मोठ्या चेस्ट साईजचा, तिसरा हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे. तर तुम्हाला मी एक एक ब्लाऊज दाखवते. हा बघा 9 वारीवरचा ब्लाऊज आहे, तो असा शिवलेला आहे. पुढे 4 टक्स आहे, मागे बोट नेक आणि ड्रॉप नेक आहे, छोटे स्लीव्ज आहेत. त्यानंतर हा एक मोठ्या साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, हा 42 साईजचा ब्लाऊज आहे, डीप नेक आहे
आणि याच पद्धतीने हे सुद्धा ब्लाऊज आहेत, एकाच साईजचे ब्लाऊज आहेत. ते तुम्हाला प्लेन गळे असल्यामुळे मी ओपन करून दाखवत नाही. आणि त्यांचाच अजून एक ब्लाऊज आहे. असे हे एका साईजचे 4 कटोरी ब्लाऊज आहेत. हे पहा, काठपदरा साडीवरचे आहेत आणि हिरकल साडीवरचा सुद्धा आहे. हे 4 ब्लाऊज झाले. हा एक नऊवारीचा 5वा ब्लाऊज झाला. आणि त्यानंतर हा एक डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे, 4 टक्सच आहे, नऊवारीवाल्या क्लायंटचाच आहे. म्हणजे हे मुलगीचे आहे 2 ब्लाऊज, हे 2 ब्लाऊज आहेत ते. आणि अगोदर दाखवलेले मम्मीचे आहेत, तर एकाच घरातले आहेत. हा सुद्धा डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. साईज सगळ्याच मोठ्या आहेत. हे सगळे टोटल 6 ब्लाऊज 7 ब्लाऊज आहेत. ते सगळे जे आहेत ते 42 चेस्ट साईजेस आहेत. तर हा सुद्धा एक ब्लाऊज आहे, 4 टक्समध्येच आहे. आणि हे 6-7 ब्लाऊज एकाच घरचे आहेत. त्यानंतर आपल्या एक डॉक्टर मॅडम आहेत, त्यांचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, बोटनेक आहे, पाठीमागे अशी पाकळी केलेली आहे, एक बटन लावून दिलेला आहे. हा आता मला जाता जाता द्यावा लागेल आहे, माझ्या जायच्या वाटेवरती आहे. तर त्यांना त्या टाकून देतात, फक्त आपल्याकडे ऑर्डर दिली की बिल वगैरे पे करतात आणि पुन्हा म्हणतात की जाताना तुम्ही मला प्लीज हे देऊन जा. तर त्यांना सुद्धा त्यांनी कालच मागितलेला, मी विसरले. घरी गेल्यानंतर किंवा त्यांच्या घरासमोरून जेव्हा मी पास होते त्यावेळेला मला आठवतं की त्यांचा ब्लाऊज राहिलेला आहे. आणि नऊवारी साडी म्हटलात तर बघा, ही नऊवारी साडी आज शिवलेली आहे मी अशाच ह्याच्यामध्ये. खूप सुंदर कलर आहे, कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे, मला सुद्धा आवडले. आणि मी शिवताना जे काही क्लायंट आले आपल्या शॉपमध्ये त्यांना सुद्धा ही खूप साडी आवडली. तर हा साडीचा पदर आहे. पदर पाहायच्या अगोदर तुम्हाला मी फ्रंट साईड दाखवते. हा ब्राह्मणी कास्ट आहे, अशा पद्धतीने इतका सुंदर आणि सुरेख कलर आहे की घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. त्याचा कलर कॉन्ट्रास्ट सुद्धा खूप सुंदर आहे. आणि हा त्याचा असा पदर आहे, जो मी इथे घडी करून ठेवला होता, कारण द्यायच्या तयारीमध्ये होते. म्हटलं चला तुम्हाला सुद्धा डोक्यात आला हा व्हिडिओ काढून शेअर करावा. बऱ्याच ताईंनी खूप सारे कमेंट असतात, बऱ्याच ताईंच्या खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना लक्षात येत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरती कसं मॅनेज करावं, काय करावं. म्हटलं चला मग माझ्यासुद्धा डोक्यात तुमचा विचार नेहमी चालू असतो, त्यावेळेला मला सुचलं की पटकन मी शूट करायला घेते. आणि त्यानंतर आज शिवलेली एक नऊवारी साडी आहे, बेबी नऊवारी आहे ही, ती सुद्धा पाहूया. तर ही शाही मस्तानी बेबी नऊवारी आहे. पदर थोडासा साईडला करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सिल्कमध्ये आहे, ग्रीन आणि पिंक कलरची बेबी शाही नऊवारी आहे. आणि ह्याचा ब्लाऊज सुद्धा इतका सुंदर शिवलेला आहे. इकडे याला पाठीमागे डबल कास्ट आलेला आहे आणि खूप सुंदर दिसते, घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसते ही साडी. आणि या साडीवरचा ब्लाऊज म्हणाल इतका छोटूसा आहे आणि इतका सुंदर आहे. त्याला पण पहा, पाठीमागे ओपन नेक ठेवलेला आहे, बॅक फ्रंट राऊंड ठेवलेला आहे आणि फ्रंट ओपन केलेला आहे. आणि सुंदर असे हे स्लीव्ज आहेत, ते तयार केलेले आहेत, पफ स्लीव्ज आहेत सुंदर असे. एका साडीमध्ये साडीने ब्लाऊज तयार झालेला आहे 6 वारी साडीमध्ये. आणि त्याचा फ्रंट साईड आहे, घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का ही साडी कोणाची आहे? ही साडी खूप दिवस झाला माझ्याकडे होती आणि तुम्हाला मी म्हटलं होतं, प्रॉमिस केलं होतं, त्याप्रमाणे मी तुमचं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे. ही साडी आहे आमच्या चिकूची, जी माझ्या भाचीची मुलगी आहे चिकू, सानवी नाव आहे तिचं, आम्ही तिला चिकू म्हणतो लाडानी. तर ही तिची साडी आहे. तर आई माझी साडी कधी शिवते, मला हळदी कुंकवाला घालायची होती असं म्हटली होती. तर तिच्याकडे आहे उद्या हळदी कुंकू. तर म्हटलं चला सुंदर अशी साडीने ब्लाऊज आपण शिवून देऊया, म्हणजे ती सुद्धा घालून छान ठुमकेल, मिरवेल आणि मस्त फोटोशूट करेल. तर खूप सुंदर अशी गोड साडी आहे. तुम्हाला सुद्धा कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असं काही आता हे आजचं जे काम झालेलं आहे, जे मला जरुरी आहे देण्याचं, भाचीला सुद्धा कॉल केला होता की उज्ज्वला येऊन साडी आणि ब्लाऊज चिकूचं घेऊन जा. ती म्हटली आत्ती मला आज मीटिंग आहे, लेट नाईट माझी मीटिंग संपणार आहे, ऑफिस चालू होतं, तर उद्या सकाळी येते. मग मी उद्या सकाळी ही सुद्धा साडी साईडला ठेवून देण्याचा प्रयत्न करेन आणि ती तिथून कलेक्ट करू शकते. तर असा काही आजचा वर्कलोड मी कंप्लीट केलेला आहे गेले 3 दिवस. म्हणजे मला थोडंसं 50-50 अंदाज होता की असंही होऊ शकतं, जायचा प्लॅनही होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत. नाही झालं तर बेस्टच होतं, कंटिन्यू पुढे कामं केली असती. आणि जर झालंच तर आहेत ती हातातली कामं कंप्लीट करून डन करून ऑर्डर त्यांच्यापर्यंत, ज्यांच्या ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. आणि त्यासुद्धा तयारीत मी होते. स्मार्ट वर्क करणं कधीही आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. कारण काय होतं, आता मी हे जर रेंगाळत बसली असती, जाऊ नाही जाऊ पाहू, पण मी असा प्लॅन केला असता की उद्या दुपारी आपण गावी निघू, पण असं झालं नसतं. उद्या सुट्टी असल्यामुळे सगळ्यांनाच ट्रॅफिकमध्ये फसावं लागतं, ट्रॅफिक खूप वाढतं. अशा वेळेला सकाळी लवकर निघायचा आमचा जर प्लॅन झाला तर हे सुद्धा माझं काम ऑलरेडी झालेलं आहे. फक्त मला हे सेटिंग काय करायचं आहे, बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते शेजारच्या शॉपमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता ही आहे नाकोडावाल्यांची बॅग आहे. तर ह्याच्यामध्ये मी सगळ्या ब्लाऊज जे 7-8 ब्लाऊज आहेत एकाच क्लायंटचे, हे जे
इतकी मोठी ऑर्डर आहे त्यांनी. आणि हो, ह्या क्लायंटनी, हे नवीन क्लायंट आहे पण त्यांचा इतका विश्वास की सांगितल्यामुळे, दुसऱ्याने रेफरन्स केल्यामुळे ह्यांनी ऑलरेडी जे काही बिल झालं होतं ते मला त्याच टायमिंगला ऑन टाईम मला ते पाठवले, ट्रान्सफर केले ऑनलाईन पेमेंट. आणि त्यांनी ब्लाऊज शिवून झाले की मला फक्त कॉल करा असं सांगितलेलं आहे. तर बघा, हे त्यांचे 6-7 ब्लाऊज आहेत आणि एक नऊवारी साडी आहे. तर ही सगळी ऑर्डर कंप्लीट झालेली. ते सुद्धा खुश होतील. दिलेल्या टायमिंगमध्ये, दिलेल्या शब्दामध्ये मी ही ऑर्डर पूर्ण केली आणि त्यांच्यापर्यंत पोचवली. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या शॉपवरती किंवा तुमच्या घरून करणाऱ्या बिझनेसमध्ये दिलेला वेळ आणि दिलेली तारीख पाळत जा. त्यामुळे क्लायंटसुद्धा खुश होतं. नेक्स्ट टाईम त्यांना खरंच अर्जंटची गरज असेल ब्लाऊजची तर ते आपल्याकडे येतात किंवा रेफरसुद्धा करतात आपल्याला त्या दुसऱ्यांसाठी. तर परवाचीच तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. परवाची गोष्ट आहे, मी घरी आवरून निघतच होते तोपर्यंत एका जुन्या क्लायंटचा कॉल आला की मी जाधव बोलतेय, तुम्ही मला ओळखता की नाही माहीत नाही, पण मी जाधव बोलतेय. आता त्यांना मी ज्या जाधव म्हणून मी समजलं, पण त्यांचा नंबर माझ्या ऑलरेडी सेव्ह होता, पण हा नंबर अननोन नंबरवरून आला होता कॉल मला. त्यामुळे मी फारसं हे केलं नाही, पण आवाजावरून मला सेम क्लायंट वाटला. तर त्यांनी समोरच्याला सांगितलं की तुम्ही या ताईंच्याकडे जाऊया, आपण तुमचं ब्लाऊज अर्जंटमध्ये शिवून मिळेल. आणि तुम्हाला सांगते, त्यांनी म्हटल्या तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतर या, मी येते. मी आल्यानंतर त्या लगेच आल्या. समोर पाहिलं, म्हटलं अरे अच्छा तुम्हीच काय, कारण मी तुमच्या आवाजावरून तुम्हाला ओळखलं, पण नंबर वेगळा असल्यामुळे म्हटलं कदाचित दुसरं क्लायंट असू शकतं. सेम थोडाफार मिळता जुळता आवाज असतो, वॉइस असतो. तर त्यांनी त्यांच्या नाशिकची फ्रेंड आहे, ते त्यांच्या शेजारी नवीन राहायला आलेत आणि त्या सगळ्या ब्लाऊज नाशिकला शिवतात आणि त्यांना अर्जंट इथे ब्लाऊज शिवायचा होता, कार्यक्रम होता म्हणून. आणि त्यांनी पुण्यामध्ये ब्लाऊज शिवून आणला होता. त्यांच्या मुलगीचा साबेसाची ब्लाऊज असतो तो, पण त्यांना तो काही आवडला नाही किंवा फिटिंग आवडलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. शिवला असेल चांगलाच, पण त्यांच्या पसंतीचा तो झाला नाही. मग त्या म्हटल्या मला छान शिवून द्या. डिझायनर साडी होती ती, सिक्वेन्समध्ये ब्लाऊज आणि सिक्वेन्समध्ये साडी असते ना, ऑल मॅचिंग सेम असतं, एकाच कलरच्या ब्लाऊज आणि साडी असते ती. तर तसे टिकली वर्क होतं, तसा ब्लाऊज मी त्यांना शिवून दिला आणि माझ्या पद्धतीने त्यांनी शिवा म्हटल्या. त्यांचं मी माप घेतलं, शिवला आणि त्यांना संध्याकाळी 7 वाजता तो ब्लाऊज त्यांच्या हातामध्ये तयार करून दिला. त्यांना इथं ट्राय करा म्हटलं, कारण त्यांना सकाळी लवकर नाशिकला निघायचं होतं, लवकरची गाडी होती सकाळी. त्यांनी ते ट्राय केलं आणि त्यांनी इतका तो ब्लाऊज सुंदर बसला, इतका सुंदर आवडला. त्या म्हटल्या खरंच खूप छान शिवला आणि लगेच त्यांनी पेमेंट काढून दिलं. जे क्लायंट सकाळी मला बोनी करताना ॲडव्हान्स द्या म्हणताना काकू करत होतं, आणलंच नाही किंवा असं तसं, त्या क्लायंटने पटकन पेमेंट दिलं, खुश होऊन, अजिबात काही न म्हणता. ती आणि हे आपल्या कामाचं समाधान आपल्याला मिळतं जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा. तर तुम्ही सुद्धा अशा छान छान ऑर्डर घेत जा, खूप साऱ्या मेहनत करत जा. मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही, सक्सेस होत नाही. तर मेहनत खूप करत जा. मेहनत तुम्ही केला तर तुम्हाला मेहनतीचं तुम्हाला फळ आज नाही होते त्याचं मिळतं. आणि अशा छान छान ऑर्डर तुम्ही कंप्लीट करत जा. तुम्हाला सुद्धा छान ऑर्डर येऊ देत, खूप सारी गर्दी तुमच्यासुद्धा शॉपमध्ये होऊ दे. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असते दरवेळेला, की ह्या व्हिडिओमधून प्रत्येकाला काहीतरी शिकावं मिळावं, इतकी धडपड असते आणि इतका प्रयत्न असतो. तर आता ह्या साड्यांना मी व्यवस्थित घडी घालते आणि ह्या साड्या द्यायची तयारी करते. नाहीतर असं होईल, मी तुमच्याशी गप्पा मारत बसेल आणि ते साडीचं शॉपसुद्धा बंद होईल. आणि परवा असंच झालं, तुमच्याशी गप्पा मारता मारता व्हिडिओ एक चालू होता आणि 9:30 वाजून कधी गेलं लक्षात नाही आलं. आणि एका ठिकाणी मला शॉपमध्ये जे द्यायचं होतं किंवा घ्यायचं होतं ते शॉपसुद्धा बंद झालं. त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर मुलग्याची कंप्लेंट होती, दिवसभरातून तुला वेळ मिळाला नसाल ना मम्मा त्या शॉपमध्ये जाऊन घेण्याचं. पण मम्मा इथे आली की बिझी असते, हे त्याला कुठे माहीत असतं. असं मुलांनी आपल्याकडे हट्ट नाही करायचं तर कोणाकडे करायचा. चला, तर मग माझ्या शॉपमधली आजची ऑर्डर किंवा आजच्या ऑर्डरचं मॅनेजमेंट मी कसं केलं हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. आणि अचानक तुम्हाला सुद्धा कधी घरातून बाहेर जावं लागतं, शॉप बंद करावं लागतं, एमर्जन्सीमध्ये एखादं काम येतं, त्यावेळेला तुम्ही काय करता, तुम्ही कसं मॅनेज करता हे सुद्धा कमेंट सेक्शनला कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. आणि खूप साऱ्या वेळेला खूप सारे प्रॉब्लेम्स कसे फेस करायचे या अगोदर मी बऱ्याच व्हिडिओ शेअर केलेले आहेत. रिसेंटली एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की बिझनेसमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्या, मी माप कसं लिहून ठेवते, मी क्लायंटना डिझाईन सिलेक्ट करा म्हणते की मी स्वतः सिलेक्ट करते. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल अजून तर नक्की जाऊन पहा, कारण होम पेजला खूप सारे आपले व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची मदत करतात पुढे जाण्यासाठी, बिझनेस वाढवण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आपला व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आता जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे, कोल्हापूरला चाललेले आहे, तर पाहू, शक्य झाल्यानंतर मी तुम्हाला गावी गेल्यानंतर एखादा व्लॉग शेअर करू शकते. माझी तर इच्छा फार असते तुमच्याशी बोलायची किंवा तुमच्याशी गप्पा मारायची, व्हिडिओ शेअर करायची, पण बऱ्याच गोष्टीतून कधी वेळ मिळतो, कधी वेळ मिळत नाही. मोजक्या वेळामध्ये खूप सारी कामं असतात, ती आटोपून रिटर्न यायचं असतं आपल्या
या कामामध्ये पुन्हा गुंतण्यासाठी. तर त्यातनं पाहू कसा वेळ मिळतोय, कसं मॅनेज होते. आणि हो, नक्कीच मी ट्राय तरी करेन की तुमच्याशी कोल्हापूरचा एक तरी व्लॉग शेअर करेन म्हणून. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय.